नमस्कार मंडळी, सुरेखा किचन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे मिरचीची चटणी झणझणीत. तर पहिल्यांदा घेतलेलं आहे आपण कोथिंबीर घेऊन झाल्याच्या नंतर आपण खोबरं घेतलेलं आहे. खोबरं घेऊन झाल्याच्या नंतर आपण पुदिना घेतलेला आहे. पुदिना घेऊन झाल्याच्या नंतर आपल्याला जेवढी मिरची पाहिजे, तुमच्याकडे हिरवी मिरची ॲड केली तरी पण आपल्याकडे लाल आणि हिरवी थोडी होती, ती आपण मिरची ॲड केलेली आहे. आणि त्यानंतर घेतलेले आहे शेंगदाणे घेऊन झाल्याच्या नंतर आपण लसूण घेतलेलं आहे. आता सगळं आपण एक वस्तू आपण मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घेऊया. आणि तुमच्याजवळ पाटा असेल तर पाट्यावर वाटलेली चटणी केव्हा पण खूप छान असते आणि चवदार असते. पाट्यावरली चव मिक्सरच्या भांड्याला कधीच येत नाही. तर तुमच्याजवळ पाटा असेल तुम्ही पाट्यावर वाटली तरी चालेल. तर इथं आपण सगळं एक वस्तू आपण मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि ते आपण मिक्सरला 2-3 एक गरकं त्याला अशी हलवून घेऊया. म्हणजे 2-3 गरकं झाल्याच्या नंतर आपण जास्त लहान पण नाही आणि जास्त मोठी पण नाही, अशी मिडियम साईजची आपण मिक्सरच्या भांड्यातून चटणी काढून घ्यायची. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबर आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही नक्की तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर लगेच इकडं तवा ठेवायचा. तव्यावर तेल टाकायचं. तेल टाकल्याच्या नंतर जी आपण बारीक केलेली चटणी असते ती तव्यावर लगेच आपण 2-3 मिनटं परतून घ्यायची. म्हणजे ही चटणी तुम्हाला महिनाभर तरी तुम्ही वापरू शकता. चटणी खराब होत नाही आणि खायला पण एकदम टेस्ट आणि चवदार असते. तर तुम्ही बघू शकता, आपली चटणी पण इकडं आपण किती छान प्रकारे आपण परतून घेतलेली आहे. थोडीशी म्हणजे हलक्याच्याने भाजून घ्यायची, जास्त का आपण भाजायची नाही, अशी मीडियम साईजने भाजून घ्यायची. आणि मग काय, आपला मिरचीची चटणी तयार आहे. मस्त, तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही खाऊ शकता. भाजी नसल्यावर चवदार आणि मस्तपैकी चटणी आहे. तुम्ही पण ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नक्की आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. असेच नवीन व्हिडिओसाठी आपली बेल आयकॉन दाबायला विसरू नका.